देशभरामधील लोकसभेच्या निवडणुकीचे एक्झिट पोल आलेले आहेत. सर्वच एक्झिट पोलमध्ये एनडीए आणि भाजप-प्रणीत मित्रपक्षांना त्या ठिकाणी देशाची सत्ता पुन्हा एकदा मिळते आणि तिसऱ्यांदा देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येत आहे. परंतु काँग्रेस आणि इंडिया आघाडीला अजूनही अशी आशा आहे की सर्वच एक्झिट पोल खोटे ठरून आमची देशामध्ये सत्ता येईल आणि भारतीय जनता पार्टीचं बहुमत येणार नाही, अशा पद्धतीची आशा त्या ठिकाणी काँग्रेस बाळगून आहे. खरं तर काँग्रेस आणि मित्र पक्ष यांनी ज्या पद्धतीचा लढा या 2024च्या निवडणुकीमध्ये दिला, तो लढा नक्कीच एक वाखाणण्याजोगा लढा होता. कारण 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि मित्र पक्षामध्ये कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी ताळमेळ नव्हता, कोणत्याही प्रकारचं मॅनेजमेंट नव्हतं आणि त्यामुळं देशभरामधील मोदी विरोधक किंबहुना भाजप विरोधक यांची इच्छा असताना देखील ते एकत्र येऊ शकले नाहीत. कारण कोणत्याही प्रकारचं त्यांच्यामध्ये ताळमेळ नव्हता, शिस्त नव्हती आणि त्यांच्यामध्ये सर्वांना एकत्र आणणारा एक धागा म्हणून एक नेतृत्व नव्हतं. परंतु 2024च्या निवडणुकीमध्ये सर्वजण एकत्र आले. अनेक जाणकार, अनेक मोठे नेतृत्व सर्वत्र एकत्र आणण्याचं काम केलं आणि त्यामधून एक इंडिया अलायन्स नावाची आघाडी स्थापन झाली. इंडिया अलायन्समध्ये शरद पवार असतील, सोनिया गांधी असतील, हेमंत सोरेन असतील, उद्धव ठाकरे असतील, ममता बॅनर्जी असतील, अरविंद केजरीवाल असतील, अशा पद्धतीचे सर्वच मातब्बर राजकारणी देशामधील एकत्र आले. अगदी उत्तर प्रदेश, बिहारमधील लालू यादव असतील, त्याचबरोबर उत्तर प्रदेशमधील अखिलेश यादव असतील आणि याच्यामधून इंडिया अलायन्स उभा राहिली. या इंडिया अलायन्सने 2024च्या निवडणुकीमध्ये अत्यंत स्ट्रॅटजी आखून त्या ठिकाणी प्रचाराच्या मुद्द्यांची आखणी केली होती. त्यांना माहीत होतं की सर्व मुद्दे हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये टीका करून आपणास सत्तेचा आकडा किंबहुना देशामध्ये सत्ता स्थापन करणं अवघड जाणार आहे. त्यामुळे त्यांनी असे काही मुद्दे घेतले की त्या मुद्द्याचा थेट जनतेवरती किंबहुना देशामधील बहुतांश जनतेवरती त्या ठिकाणी परिणाम होईल अशा पद्धतीचे मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी घेतले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय जनता पार्टीचं जर का पुन्हा सरकार आलं तर ते संविधान बदलतील अशा पद्धतीचं नॅरेशन त्यांनी सेट केल्यामुळं जो काही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा, संविधानाला मानणारा जो काही मतदार या देशामध्ये आहे, त्या मतदारावरती आणि त्या वोट बँकवरती त्या ठिकाणी थेट परिणाम होण्यासुद्धा मदत झाली. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये असं नॅरेशन सेट केलं की मोदी सरकार आल्यानंतर ते आपल्या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करतील आणि त्यामुळं जो काही गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये ट्रिपल तलाक असतील, त्याचबरोबर मुस्लिमांच्या संबंधीमध्ये वेगवेगळ्या योजना असतील, या आखून भाजप धार्जिन जो काही मतदार मुस्लिम मतदार झाला होता, त्या मतदाराला सुद्धा पुन्हा त्या भाजपपासून दूर लोटण्याचं कामसुद्धा काही अंशी काँग्रेसनं केलं आणि त्याच्यामुळं संविधानाच्या या भूमिकेमधून तयार झालेला मतदार, त्याचबरोबर मुस्लिम विरोधी भाजप आहे अशा पद्धतीनं तयार केलेलं नॅरेशन आणि त्याचबरोबर देशामधील बेरोजगारी, महागाई या प्रश्नावरती वातावरण निर्मिती काँग्रेसनं केले होते. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभरामध्ये जाऊन देशामधील काँग्रेसला पुन्हा एकदा एक नवसंजीवनी देण्याचं काम केलं होतं. महात्मा गांधी यांनी ज्या पद्धतीनं मिठाचा सत्याग्रह केला आणि देशभरामध्ये एक वेगळ्याच पद्धतीनं त्यांनी रॅली काढली आणि संपूर्ण देश महात्मा गांधी यांनी फिरला आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये वातावरण तयार केलं. त्याच पद्धतीनं सध्या जरी इंग्रज नसले तरी काँग्रेसचा विरोधक म्हटलेला भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये एक काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण तयार करण्यास मदत झाली होती. त्याचबरोबर मेघालय, मणिपूरमध्ये ज्या पद्धतीनं कांड झालं, मणिपूर ज्या पद्धतीनं धगधग होता, त्या विरोधामध्ये राहुल गांधींनी त्या ठिकाणी जाऊनसुद्धा वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीचं वातावरण 2019च्या तुलनेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये काँग्रेसला आश्वासक वातावरण निर्मिती झाले असं वाटत होतं. परंतु ज्यावेळेस निवडणूक झाली, अगदी 5 ते 7 टप्प्यामध्ये देशातील निवडणूक घेतली. 7 टप्प्यामध्ये निवडणूक घेतल्यानंतर त्याचा फायदा भाजपला होईल असं वाटत होतं, परंतु त्याचा फायदा हा खऱ्या अर्थानं काँग्रेसलाच झालेला पाहायला मिळत आहे. कारण 3 टप्पे झाल्यानंतर देशभरामध्ये काँग्रेसच्या विरोधामध्येच वातावरण निर्मिती होण्यास सुरुवात झाली. 3 टप्प्यानंतर ज्या पद्धतीनं संविधान विरोधामध्ये काँग्रेसनं जे काही भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये प्रचारसभेमधून तोफा टाकल्या, त्याच्यामधून जे काही संविधानाला मानणारा वर्ग होता त्यांना असं वाटावं लागलं की खरंच नरेंद्र मोदी सत्तेत आले तर ते संविधान बदलतील आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला शेवटच्या 3 ते 4 टप्प्यामध्ये त्याचा तोटा सहन करावा लागला. परंतु इलेक्शन झाली,
31 तारखेला सर्व इलेक्शन पार पडल्यानंतर 2च दिवसामध्ये काल सर्वत्र सर्वे आले, एक्झिट पोल आले, अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुद्धा सर्वे आला. त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सर्वेमधून प्रत्येकाच्या फेसबुक आय डीवरती जाऊन त्या ठिकाणी कोणाचा काय मूड दिसतोय, कोण कोणत्या पेजला जास्त फॉलो करतोय, त्यावरून त्यांनी मूड जाणण्याचा प्रयत्न केला. आणि सर्व मूड जाणल्यानंतर त्या ठिकाणी एक्झिट पोलमधून असं लक्षात आलं की पुन्हा तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळते. 350च्या वर भारतीय जनता प्रणित इंडिया आघाडी जाते आणि दुसऱ्या बाजूला 150 ते 200 इतक्या जागा काँग्रेस आणि मित्रपक्षांना मिळत आहेत. असं झाल्यामुळे त्या ठिकाणी राहुल गांधी यांनी स्टेटमेंट देताना असं म्हटलं की ही भाजप आणि मोदी फॅन्टॅसीचा हा एक्झिट पोल आहे, हा गोदी मीडियाचा एक्झिट पोल आहे आणि त्यावरती विश्वास ठेवू नका. नक्कीच देशामध्ये इंडिया अलायन्स येईल आणि आम्हाला 290 ते 300 इतक्या जागा मिळतील. खरं तर 350 जागा इतक्या जर भारतीय जनता पार्टीला दाखवल्या तर नक्कीच 5-50 जागा इकडे तिकडे नक्कीच होऊ शकतात. परंतु जर का 350मधून 150 जागा कमी येऊन आम्हाला जर का 150 जागा वाढतील आणि स्पष्ट बहुमत मिळेल अशा पद्धतीने राहुल गांधी यांना आशा वाटत असेल तर ही आशाही नक्कीच एक संशोधनाचा विषय आहे. कारण 150 जागांची इतके तफावत देशाच्या इतिहासामध्ये इतका इनॲक्युरेट कधीच सर्वे किंवा एक्झिट पोल होत नाही. 5, 10, 20, 25, 40, 50 जागांचा फरक नक्कीच पडू शकतो. सद्यस्थितीला देशामध्ये टेक्नॉलॉजी आलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे मतदारांचा आणि देशातील जनतेचा कौल अत्यंत सोप्या पद्धतीनं जाणता येऊन सोपं होऊ लागलेलं आहे. कोणत्याही माणसाच्या किंवा नागरिकांचा सर्वे जर का जाणायचं असेल, त्याचा कल जाणायचा असेल तर प्रत्येक नागरिक आज देशामधला सुशिक्षित नागरिक आज अँड्रॉइड फोन वापरतोय. त्याच्या फोनवरती तो जास्तीत जास्त भाषणं कोणाची ऐकतो, तो जास्तीत जास्त फेसबुकला कोणाला फॉलो करतो, याच्यावरून त्याचा इन्फ्लुअन्स आणि त्याचा कोणत्या पक्षाकडे जास्त कल आहे हे लक्षात येतं आणि त्याच्या आधारित आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपले सर्वे करत असतो. त्यामुळं दरबारीने मॅन्युअली जो सर्वे होतो त्याच्यापेक्षाही याचा सर्वे अधिक स्ट्रॉंग मानला जातो आणि त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सर्वे हा भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमताकडे घेऊन जाणारा सर्वे आला आहे. त्यामुळं काँग्रेसला आणि राहुल गांधी यांना ज्या पद्धतीच्या आशा वाटत आहेत की संपूर्ण देशामध्ये पुन्हा आम्हाला 2024ला बहुमत मिळेल, त्याच्यावरती खऱ्या अर्थानं 4 जूनला नक्कीच त्या ठिकाणी निर्णय होईल. परंतु इतकं स्पष्ट बहुमत काँग्रेसला येईल का याच्यावरती नक्कीच संशयास्पद अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी अनेक कमेंट्स येत आहेत, पत्रकारांच्या सुद्धा येत आहेत. जर का अशा पद्धतीनं बहुमत किंबहुना 290 आणि 300 सीटा जर का काँग्रेसला आल्या तर तो नक्कीच देशाच्या राजकारणामधील एक ऐतिहासिक अशा पद्धतीचा निर्णय असेल. आणि जर का असं झालं तर नक्कीच इथून पुढच्या राजकारणामध्ये एक्झिट पोल आणि असल्या ओपिनियन पोलवरती कोणाचाही विश्वास राहणार नाही, हेही तितकं सत्य आहे. धन्यवाद.